नाव दिवा निलेश भावकर. शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाथर्डे. आज आपल्या शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले आहे. रानभाज्या या पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात आढळतात. चला तर ओळख करून घेऊया रानभाज्यांची. ही ही औषधी वनस्पती आहे. ही आपल्याला सर्दी आली तर याचा काढा करू शकता. हे आळू आहे. यामध्ये जीवनसत्वे खूप प्रमाणात आढळते. ही चवळी याची आपण भाजी करू शकतो. हा कढीपत्ता आहे. स्वयंपाकात बनवू शकतात. हा शेवगा आहे. याची भाजी आपण करू शकतो. याचे खोडापासून ते शेंगापर्यंत सर्व भाग औषधी असतात. तसेच याच्यामध्ये ABC जीवनसत्वे व लोह कॅल्शियम तसेच आपले हाडे मजबूत होतात. धन्यवाद. ही पानांची ओवे आहेत. ह्यांना ओव्याची पानं अशी सुद्धा म्हणतात. ही गाई बैलांच्या औषधांवरती उपाय करू शकतो व डोळ्यांच्या व्याधीवर सुद्धा ही अतिशय गुणकारी असतात. यांची भजी भाजी चूर्ण आणि चटणी बनवता येते. धन्यवाद. ही भारंगीची भाजी आहे. ही औषधी आहे. ही आपण कुठल्याही पायांना लावू शकतो. ह्याची भाजी पण करू शकतो. धन्यवाद. यापुढे हे रानभाज्या आहे. हे पावसाळ्यात येतात. हे काटला आहे. हे पावसाळ्यात रुततात. ह्यांपासून आपल्याला जीवनसत्व मिळतात. हा टाकला आहे आणि हा भारतातील आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा आरोग्याला पौष्टिक असतो. हा टाकला पावसामध्ये भरपूर उगतो. धन्यवाद. ही तुळस आहे. ही औषधी वनस्पती आहे. ही सर्दी खोकला झाला की याचा काढा करून पितात. धन्यवाद. हा गवती चहा आहे. हा चहा टाकतात खोकला आणि सर्दीसाठी. हा चहा अळू रानात उगतं आणि आलू वड्या आणि फतफता करतात आणि आलूच्या पानावर कधी पाणी थांबत नाही आणि आलूच्या पानामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. ही सर्पगंधा आहे. ही अतिशय गुणकारी औषध आहे. ही कोंबड्यांना आजार झाल्यावर ही वापरली जाते. धन्यवाद. ही कुरडूची भाजी आहे. डोकेदुखी स्नायुदुखी मधुमेह यांसारख्या आजारांवर ही कुरडूची भाजी औषध म्हणून वापरली जाते. कुरडू ही भाजी माठाच्या भाजीसारखी दिसते व तिची चव माठाच्या भाजीसारखी असते. धन्यवाद. हे आळं आहे. हे आम्ही चहामध्ये टाकू शकतो. सर्दी खोकला ह्याने आम्ही आजार होत नाही. या तुम्ही रानभाज्या खूप प्रमाणात आज तुम्ही जाणले आहेत. यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट शेअर नक्कीच करा.